जलगांव जिले के पचौरा तालुका में प्रसिद्ध खड़क देवड़ा हिवरा मध्यम परियोजना की बाई नहर से पानी छोड़ा था, लेकिन रात के अंधेरे में अचानक बाई नहर से मात्रा में पानी बह निकला और बाई नहर ईंट भट्टे के पास फट गई। बताया गया कि बाई नहर के पास स्थित आदिवासी क्षेत्र में अचानक पानी आ जाने से घर में काम करने वाली चीजें बह गई है। संबंधित अधिकारियों ने बिना किसी सफाई के केवल पानी छोड़ने के लिए जल्दबाजी की है। हालांकि शिंदे समूह के शिवसेना की खड़क देवला प्रभाग प्रमुख वाल्मीकि पाटिल ने मामले की गहन जांच करने और तत्काल कार्रवाई करने की मांग की है। संजय शिवदास कुमार ने कहा कि अधिक मात्रा में पानी आने के कारण नहर फूट गई है। इस बीच संबंधित कर्मचारियों ने बताया है कि हिवरा माध्यमिया परियोजना के बाई नहर के गेट का काम चल रहा है। खड़क देवला हिवरा मध्यम परियोजना की नहर से अचानक भारी मात्रा में पानी आने के कारण नहर फट गई है और शाम से अब तक लाखों लीटर पानी बर्बाद हो गया है। इस समय एसटी कामगार सेना के तालुका प्रमुख युवा नेता बापू अजय साहेबराव पाटिल ने भी इसके लिए जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। माझे नाव दिनेश संजय कुंभार। माझ्या वडिलांचा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय सुरू आहे। तर आतापर्यंत इथं पाणी या शेतामध्ये शिरलेलं नव्हतं। तर आता आमचा इतका माल भिजलेला आहे, तर याची नुकसान भरपाई आमचा याच्यावरच उदरनिर्वाह आहे। आमच्या याच्यावरच कुटुंब चालतं। तर आम्हाला आणि आमचं दुसऱ्याकडे आम्हाला दुसरं काम बी जमत नाही। तर ही शासनाने कधी भरपाई करून नाही दिली, तर आम्ही सहकुटुंब तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू। तर कधी घटना घडली आणि किती वाजता सुटले पाणी? हे सुमारे 4-4:30 वाजता हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। तर हे रात्री म्हणजे 6:30 ते 8:30च्या दरम्यान ते जास्ती ओव्हरफ्लो झाल्यामुळं तर हे डावा कालवाचा पाठ फुटल्यामुळं हे पाणी आमच्या शेतामध्ये शिरलेलं आहे। तर हे शेतामधून शिरलं तर आमचं हे पूर्ण प्रकारे नुकसान झालेलं आहे। तर हे शासनाने भरपाई करून द्यावी। भरपाई न झाल्यास तर आम्ही उपोषणाला तहसील कार्यालयासमोर बसू। नमस्कार, मी गजानन मंगरुळे, शेतकरी, खडक देवळा या गावाचा। काल आम्ही नदीपात्रात 4 वाजता पाणी बघितलं आणि बघितल्यावर कळालं की नदीत पाणी कसं काय येतंय बा। मग आम्हाला कळालं की डावा कालवाचा जो पाट आहे तो पाट फुटला की त्यांनी घाण साफ न करताना ते गेट जास्त प्रमाणात वर उचलून घेतले आणि ते डावा कालवा जो आहे तो फुटला आणि मक्याच्या शेतातून ते पाणी नदीपात्रात जाऊ लागलं। त्यामुळे शेतकरी जर कधी 28 फेब्रुवारी नंतर कधी मोटर चालवली तर त्यांच्या मोटरी बंद करतात, वायरी काढतात, पैप काढतात, त्यांना नोटिसा देतात आणि गरज नसताना हे पाणी या नदीपात्रामध्ये वाया जात आहे। याचं जबाबदार कोण आहे? कारण या धरणावर यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे पाण्याचा साठा कमी आहे। पहिली गोष्ट तर यांनी पाणी सोडायलाच नको होतं, ते कोणाच्या सांगण्यावर सोडलं काय माहिती। ते आतोनात पाणी काल 4 वाजेपासून ते आता तुमचे 12-1 वाजता आहे तरी हे पाणी चालूच आहे, गेट बंद होत नाही आणि ते फुटलेलं आहे। या धरणावर पंचकृषीतील बऱ्याच ग्रामपंचायतांच्या विहिरी आहेत। इकडे पिंपळगाव, शिंदाड, डोंगरगाव, वाडी शेवाळा, गोंदेगाव, इकडे निपाण्यापर्यंत सर्वच ग्रामपंचायतींच्या विहिरी आहेत। त्या ग्रामपंचायतींच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न आहे आणि नाहक हे पाणी या नदीपात्रामध्ये वाया जात आहे आणि या शेतकऱ्याचं सुद्धा मक्याचं नुकसान झालेलं आहे। असं ऐकण्यात आलं की पुढेही एक वीटभट्टी आहे आणि त्या कुंभाराच्या वीटभट्टीमध्ये सुद्धा हे पाणी गेलं आणि त्यांचं पण लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। तरी हे पाणी सोडलं कोणी? पाटचारी साफ न करताना आणि फुटलं कसं काय? ज्यांनी केलं असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि पाण्याचा जो बी दोषी असेल त्याच्यावर लगोलग कारवाई करण्यात यावी अशी आमची सर्व खडक देवळा काल हिवरा माध्यम प्रकल्प या प्रकल्पाच्या डाव्या कालवा याला पाणी सोडल्याने हा कालवा फुटला। या कालवा फुटल्याने ठिकठिकाणी मोठा पाण्याचा प्रभाव वाढला। या पाण्याच्या प्रभावामुळे वीटभट्टीचे देखील नुकसान झाले
दुसरी गोष्ट आदिवासी भागामध्ये या पाणी शिरल्याने तिथे देखील नुकसान झाले, म्हणून या पाण्याचा ऑडिट करून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करण्यात यावी। व दुसरी गोष्ट, या ठिकाणी 2 वाजेपर्यंत देखील मुबलक असे पाणी या ठिकाणी वाया गेलेले आहे। या ठिकाणी जर का अधिकारी वेळेस आले असते तर हे पाणी बचवले असते, कारण की हे पाणी त्यांच्या न आल्याने हे एक दुर्दैवी बाब आहे, एक शोकांकित आहे की अधिकारी 2 वाजेपर्यंत देखील या ठिकाणी येत नाही। म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना एकच विनंती करतो की या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मी या ठिकाणी विनंती करतो।